महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. एक कार्य निर्विघ्नपणे पूर्ण पडण्यासाठी आपण गणाऱ्याला साकडे घालूया. कोणत्याही विघ्नाविना संकटाविना आजची रात्र यशस्वीतेने संपन्न होऊ दे अशी मागणी आपण श्री गणाऱ्याला करूया. महाराष्ट्राचा आराध्य देव श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करत वळतोय मी. जाऊया मैदानाच्या दिशेनं, ज्या ठिकाणी मात्र दोन संघ सेमीफायनलिस्ट संघ आपल्या समोर. सलामीची जोडी आपण बघतोय, सिद्धेश कोळी आणि त्याच्या साथीला मयूर पाटील. पहिलं षटक घेऊन सुयश भगत महेश स्पोर्ट्स शेलगर टीम कडून सज्ज होताना दिसेल. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेतात त्याही सगळ्या क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. पहिला बॉल आजच्या रात्रीमधील सुयश भगत पहिलं षटक करेल. शेलगरचाच खेळाडू आहे, ज्याच्यावर मोठी रक्कम मोजली होती टीम मॅनेजमेंटनं. जवळजवळ 16,000 पॉइंट्स खर्च करून सुयश भगतला आपल्या संघामध्ये स्थान देण्यात आलं होतं आणि तो सुयश भगत. पहिलाच बॉल ड्राईव्ह केला, यावेळेस मात्र समोरच्या दिशेला लॉंग ऑफ कडे हा चेंडू. तोपर्यंत मात्र 1 रन. धावसंख्येचा श्री गणेशा होईल पहिली रन सावकार स्मृती गव्हाण संघाच्या धावफलकावर. सिद्धेश कोळी टीमचे कॅप्टन आहेत. सेमीफायनल पर्यंतचा प्रवास मात्र त्यानं दाखवलाय सावकार स्मृती गव्हाण टीमला. फार सुंदर खेळ केलाय या संपूर्ण स्पर्धेमध्ये सावकार स्मृती गव्हाण. हेमंतजी पाटील ज्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आणि सेमीफायनलिस्ट 4 संघ विजयी प्रवास झालाय. 4 संघांचा आजच्या रात्रीमध्ये जे संघ खेळतील. शॉर्ट बॉल होता इकडे, मात्र शॉट ऑफ गुड लेन. टप्पा पडल्यानंतर वेगानं मात्र सरळ विकेट किपर कुशलचा वेध घेत असताना डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता, परफेक्ट लाईन आणि लेंथवर चेंडू टाकलाय सुयशनं. कांद्याचा वापर करत चेंडूला उसळी दिले आणि इथे मात्र मयूर पाटीलकडे कोणतंच प्रत्युत्तर नव्हतं. डॉट बॉल. सुरुवात चांगली झाली. पहिलं पॉवर प्लेचं षटक, सर्कलचं रिस्ट्रिक्शन आपल्याला पाहायला मिळतंय. आणखीन एक चेंडू लेंथ बॉल होता. आउटसाइड ऑफ स्टंपचा इशारा करत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन जोडली जाईल धावफलकामध्ये. एक्स्ट्राज मध्ये ही धाव नोंदवली जाईल. टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 2 या आकड्यावर. सुयश भगत राईट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. ओ, इकडे मात्र कुशलच्या हातामधून निसटलाय. मिस्टेक फ्रॉम विकेट कीपर. ही सफलता मिळता राहिली. चांगला चेंडू होता सुयश भगतचा. सुयशला यश येता राहिलं. इकडे मात्र कॅच ड्रॉप. सफलता मिळाली असती. अर्ली विकेट इकडे मात्र मिळवता आली असती. ती महेश स्पोर्ट्स शेलगर टीमला परंतु झेल मात्र सोडण्यात आलाय. 2 धावा झाल्यात पहिल्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. एक संधी गमावले मयूर पाटीलला बाद करण्याची. मयूर पाटील उल्वे गावचा विस्फोटक खेळाडू ऑन स्ट्राईक. समोर खेचण्याचा प्रयत्न. ओ, मिडॉनला वाडे कॅच. अप्रतिम झेल टिपला कॅप्टन अनिकेतनं. समोरच्या दिशेला अगदी जमिनी लगत झेपावत खरं तर सूर मारत हा झेल मात्र टिपण्यात आलाय. आणि अखेरीस मात्र पहिल्यांदा जेल जरूर सुटला होता, परंतु सेकंड चान्स नाहीये, जीवनदान मिळणार नाही. आता मात्र अनिकेतने एक भन्नाट झेल टिपला फ्लातून जेलला. मयूर पाटीलच्या खेळीचा अंत. पहिला धक्का सावकार स्मृती गव्हाण टीमला. पहिली सफलता प्राप्त झाले. सुयशनं आतापर्यंत भन्नाट बॉलिंग केले. पहिल्याच ओव्हरमध्ये आतापर्यंत हलू दिलं नाहीये. पहिल्या 4 बॉलमध्ये सावकार स्मृती गव्हाण संघाच्या फलंदाजांना. मयूर पाटीलला खातही खोलू दिलं नाहीये. 0वर बाद केले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना भूषण भोईर मॅन फ्रॉम नावा. चांगला फलंदाज, चांगला खेळ राहिला या स्पर्धेमध्ये भूषणचा.
आणि भूषण आणि सिद्धेश या जोडीला एक भागीदारी करावी लागेल, कारण काल ज्या पद्धतीने 89चा चेस केलाय ना शेलकर टीमनं, मोठे संकेत दिलेत मित्र म्हणेन या चारही टीमसाठी. चांगला बॉल फुल लेंथ होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. इकडे मात्र भूषणचा वेगानं चेंडू निघून गेला असला विकेट किपर कुशलच्या हातामध्ये डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता, सुपर बॉलिंग. पहिल्याच बॉलवर सिंगल आली होती जी मात्र सिद्धेशनं काढली होती. त्यानंतर आतापर्यंत फक्त एक रन व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये आले, बाकी हलू दिलं नाहीये हे टॉप ऑर्डरला सुयशनं. कट करण्याचा प्रयत्न बॅक पॉइंटला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोणतीही धाव नाहीये. भन्नाट स्पेल राहिला. पहिलाच षटक महेश स्पोर्ट शेलकर टीम कडून सुयश भगतनं टाकलंय आणि या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा देताना महत्वाची विकेट मात्र प्राप्त केले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-2 सावका स्मृती गव्हाण. स्वराज्यासाठी भन्नाट सुरुवात झाली. महेश स्पोर्ट शेलकर टीम सुयश भगतनं काय बॉलिंग केले, अप्रतिम मारा. पहिल्या षटकामध्ये फक्त 2च धावा दिल्यात. एक महत्वाची विकेट मात्र त्याने मिळवले आणि पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र प्रेशर बिल्टअप केलाय. तो सावका स्मृती कमांड टीमला लढावा लागेल. सिद्धेश कोळी आणि भूषण भोईरला आता मात्र मैदानामध्ये दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल गोलंदाज मॅन फ्रॉम बामण डोंगरी मानस भोईर. पॉवर प्लेचं दुसरं षटक. शॉर्ट बॉल आहे, अकुट टप्प्याचा बॉल पूल केलाय, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. वेलकम केलं इकडे मात्र गोलंदाज मानसला. पहिलाच बॉलवर ठोकलाय षटकार. पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. धावसंख्या 6 ने जम्प करेल. टोटल मूव्स टू 8. 9-8 धावा हा ट्रॅकर होता आणि त्याचमुळे मात्र चांगली चपराक इकडे मात्र लगावलंय कॅप्टन सिद्धेश कोळीनं. आणि गरज होती खरं तर. पहिल्या ओव्हरमध्ये थोडीशी कोंडी केली होती सुयश भगतनं आणि ती कोंडी फोडण्याचं काम सध्याच्या घडीला कॅप्टन सिद्धेशनं केलंय. आणि पहिल्याच बॉलवर जेव्हा षटकार पडतो ना, थोडासा गोंधळून जातो गोलंदाज. दबाव मात्र स्पष्टपणे जाणवेल आता मात्र मानस भोईरवर. एक प्रसिद्ध उद्योजक सुभाष शेठ पाटील साहेब पंबावीपाडा यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. या पण मंचावर मानस पुन्हा एकदा. आणखीन एक समोरच्या दिशेला उडवलाय बॉल. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. निलेश 11 जावळे विनर्स कक्षामध्ये. बॉल हा बाई सफर करण्यासाठी षटकार. दोन बॉल मध्ये 2 षटकार ठोकलेत. सिद्धेश मात्र आक्रमक झालाय. कॅप्टन इनिंग आता मात्र तो साकारतोय सध्याच्या घडीला. प्रेशर क्षणार्धात नाहीसं करून टाकले या 2 षटकारांना. प्रेशर आता मात्र असेल ते मानस भोईरवर. इकडे फटका फसलाय. बॉल हवेत आहे. मानसनं झेल टिपलाय आणि अखेरीस मात्र मोठा मासा गळाला. 2 षटकारांची इनिंग मात्र संपुष्टात आणले. विकेट नंबर 2. कॅप्टन डिपार्ट कर्णधाराला बाद केलंय. सावका स्मृती कमान टीमला लागलाय मोठा झटका. दोनही सलामीवीर मैदानाच्या बाहेर.
दोन षटकार. तिसऱ्याच बॉलवर मात्र मोठा अडथळा दूर सारलाय मानस भोईरनं. थोडस हायसं वाटलं असेल त्याला, कारण ज्या आक्रमकतेनं मात्र मैदानामध्ये बॅटिंग होत होती सिद्धेश कोळीची, थोडासा धोकादायक जरूर ठरू शकला असता महेश स्पोर्ट्स शेलगरसाठी. मोठा अडथळा दूर केलाय. 14/2. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चिकू शुभम पाटील चौथ्या क्रमांकावर येत असताना पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. 3 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करताना दिसतील तुम्हाला. डावखुराताचा फलंदाज शुभमसाठी एक ऑन साईडला 2 क्षेत्ररक्षक आहेत. मिड विकेटला एक आहे, लॉंग ऑन आहे, आणि दुसरा थोडासा वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला आहे. सुरुवात चांगली आहे. महेश स्पोर्ट्स शेलगर संघ सलामीवीरांना बाद केले आतापर्यंत दोनही. मानस पुन्हा एकदा आपटला होता. हा स्ट्रोक समोर गेलाय लॉंग ऑनला. चिकून मारलाय कुठे? इकडे मात्र मी तर म्हणेन बेजबाबदारपणा नडलाय चिकूला. तिसरा धक्का दिलाय आणि मानस भोईरला मात्र लगातार दुसरी सफलता. 3rd डाऊन, तिसरा धक्का 14 या धावसंख्येवर. तर प्रल्हाद शेठ भगत साहेब, अबू शेठ शेलगेगावचे गोल्डन मॅन यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम. त्याचप्रमाणे सन्माननीय राजेशजी खारकर साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. दोन्ही मान्यवरांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम. 3 फलंदाज बाद झालेत सावका स्मृती कमांड संघाचे. महेश स्पोर्ट्स शेलगर संघ कमाल केले आतापर्यंत. पहिल्यांदा सुयश भगत आणि आता मात्र दोनही झेल. पहिल्यांदा अनिकेतनं पकडलेला झेल आणि आता निकेतनं पकडलेला झेल. दोनही भन्नाट होते. अप्रतिम कॅचेस घेतल्यात. कॅचेस विन द मॅचेस आपण म्हणतो ना, हे झेल बनवलेत दोन्ही फिल्डर्सना. आणि जेव्हा असे झेल बनतात ना, आत्मविश्वास वाढतो गोलंदाजाचा, आणि तोच कॉन्फिडन्स आता मात्र वाढवलाय. ऑन अ हॅट्रिक. हॅट्रिक बॉल होता. ड्राईव्ह केला. इकडे मात्र समोर लॉंग ऑनला सिंगल मिळेल. 1 रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्डवर लागल्या सध्याच्या घडीला 15 धावा. 1.5 ओव्हरचा खेळ झालाय. पहिल्या 2 बॉलमध्ये 2 षटकार मारले होते मानसला, परंतु त्यानंतर ते षटकार 6व्याच परतफेड केल्यात. लगातार 2 विकेट सुद्धा त्यानं प्राप्त केल्यात. आणि त्याचमुळे इकडे मात्र आता टेन्शन वाढलंय सावका स्मृती कमांड संघाचं. हा फुल टॉस आहे. ड्राईव्ह केला. इकडे मात्र स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. वेगानं बॉल चालला बॅकवर्ड पॉइंट बॉन्डलच्या दिशेनं. चेंडू सीमारेषा पार. 4 धावांकरता शेवटच्या बॉलवर आलाय चौकार. आणि 2 षटकांच्या समाप्तीनं 19 धावा. मंदारजी भगत यमबाय यांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. महेश स्पोर्ट्स शेलगर टीमचे संपूर्णपणे मॅनेजमेंट सांभाळतात ते. कमाल केले. आज संघ सेमीफायनलमध्ये सुद्धा आता मात्र चांगला परफॉर्मन्स देतोय. सध्याच्या घडीला 2 ओव्हर्स नक्कीच शेलगरच्या बाजूने गेल्यात, परंतु अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. बाउन्स बॅक करावा लागेल सावका स्मृती कमांड टीमला. कमांड टीमला एखादं चांगलं षटक हवं आहे. ज्या ओव्हरमध्ये 10-15 धावा, 15-1 धावा येतील, विकेट गमावणार नाहीये असं एखादं षटक मात्र शोधण्याच्या तयारीमध्ये असतील जीवन कोळी आणि भूषण भोईर. परंतु भूषण भोईर व्हेरी डेंजरस बॅटर, आणि तो जर राहिला 3 षटकं तर नक्कीच कमांड टीमला एक सुरक्षित धावसंख्येपर्यंत मात्र तो पोहोचू शकतो. आणि ती थोडीशी चर्चा मात्र असेल. 3रं षटक घेऊन गोलंदाज निकेत कोळी येतोय. मॅन फ्रॉम कोंबडभुजे निकेत भन्नाट झेल टिपलाय त्यानं. कट केलाय बॉल. चांगला स्ट्रोक आहे. बॉल निघालाय तो सरळ बॅक पॉइंट कडून बॉल थर्डमॅनला बाउंड्री लाईनच्या दिशेनं 4 धावांकरता पहिल्याच बॉलवर निकेतच्या येतोय चौकार.
ती 23 या आकड्यावर 23 रन्स ऑन बोर्ड. 3 फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये. तर असंच खेळावं लागेल. तर जिकडे चेंडू चांगले मिळतील त्याच्यावर मात्र धावा काढत राहाव्या लागतील. कारण प्रेशर बनवलंय महेश शेलकरनं आणि प्रेशर रिलीज करायचं असेल तर मात्र याच आधार घेत धाबांचा आधार घेत मात्र हळूहळू हा दबाव मात्र कमी करावा लागेल. निकेतचा हा बॉल टॅप केलाय पॉइंटला. क्षेत्ररक्षक आहे डीप पॉइंटला. सिंगल मिळेल 1 रन. भूषण भुईर ज्याच्याकडे लक्ष असेल ज्याच्या इनिंगकडे खरं तर लक्ष असेल सावकाश स्मृती गव्हाण संघाच्या पाठीराख्यांची. दोनही गव्हाणचे कॅप्टन आहेत. गव्हाण सावकाश स्मृतीचा सिद्धेश कोळी, दुसऱ्या बाजूला महेश शेलकरचा अनिकेत कोळी. कॅप्टन मध्ये सुद्धा खरं तर हे युद्धच म्हणावं लागेल. निकेत कोळी पुन्हा एकदा समोर भूषण आहे. नावागावचा सितारा. सोडून दिला होता हा चेंडू. ऑस्ट्रेलियाच्या खूपच बाहेर आहे. पंच इशारा करत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. स्पर्धेचं 7वं पर्व आपण एन्जॉय करतोय. उल्फे नोड प्रीमियर लीग महेश शेलकरच्या मैदानावर दुसऱ्यांदा हे पर्व संपन्न होत असताना या अगोदर सुद्धा गतवर्षी नाव्याच्या मैदानावर स्पर्धा पाहिली होती. त्याच्या अगोदर याच मैदानावर पहिल्यांदा नाईट स्वरूपामध्ये ही स्पर्धा झाली. त्यामुळे नक्कीच आभार मानले पाहिजेत महेश शेलकरच्या सगळ्यांचंच खरं तर. त्यांच्या माध्यमातून नाईट स्पर्धा एक सुंदर स्पर्धा त्यांनी ऑर्गनाईज केल्या. फुल लेंथ होता. ड्राईव्ह केल्या. मिड ऑफ कडून लॉंग ऑफ कडे चेंडू सरकत असताना सिंगल येईल 1 रन. सगळ्यांनीच मोठी मेहनत घेतली ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. सोपं नाही आहे. संध्याकाळी 6:30 वाजता टॉस होणं. 6:30 वाजता आपण 3-4 दिवस तर 6:30 वाजता पहिला बॉल सुद्धा टाकलाय. 7 वाजता स्पर्धेला सुरुवात झाली कारण मॅचेस कमी आहेत. ओ कट केला इकडे मात्र स्क्वेअर कटचा अप्रतिम फटका. फिल्डर त्या ठिकाणी होते. हातामधून निसटलाय बॉल आणि सरळ सीमारेषा गाठले. बानस होता, चान्स होता, परंतु इकडे मात्र या बॉलवर मिळतील 4 धावा. चौकार. या बॉलवर सुद्धा विकेट मिळाली असती. जास्त धावत पुढे गेला होता. तो अंदाज आला नाही मानसला तिकडे. अन्यथा 4ही वाचल्या असत्या आणि विकेट 4 गेल्या असत्या. गोलंदाज निकेत पुन्हा एकदा सज्ज होईल. आतापर्यंत 30 धावा झाल्यात. हळूहळू चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय तो सावकाश स्मृती गव्हाण संघ. बरोबर भागीदारी आता मात्र सुरू केले दोन्ही बॅटरना. जीवन कोळी 4 बॉलमध्ये 10. दुसऱ्या बाजूला भूषण थोडासा शांत आहे. 4 बॉलमध्ये 5, परंतु तो कधीही आक्रमक होऊ शकतो. लेफ्ट केला होता चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. आज बाहेर ठेवलाय पिचिंग निकेत कोळीनं. अनंत व्हाईट बॉल. आणखीन एक अतिरिक्त धाव जोडली जाईल धावफलकामध्ये. 31 धावा झाल्या. 31 रन्स. ओ इकडे मात्र मिसक्यूट झालाय फटका. संधी जरूर आहे. कवसला जेल टिपलाय आणि अखेरीस मात्र जीवन कोळीची ही इनिंग मात्र संपुष्टात आणले. धक्का क्रमांक 4. सावकाश स्मृती गव्हाण संघ 31 या धावसंख्येवर आता मात्र 4था फलंदाज जीवन कोळीला गमावतोय. तो जीवनदानाचा फारसा फायदा उठवू शकला नाहीये जीवन कोळी. 2 बाउंड्री मात्र त्यांना मारल्या होत्या. 10 धाबांची खेळी मात्र संपुष्टात आणले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाश मडवी फ्रॉम उल्वे. आकाश मडवी सुद्धा चांगला बॅटर आहे.
एक मॅच मध्ये भन्नाट खेळ केला होता. संघाला गरज होती असंच 5व्या-6व्या क्रमांकावर येत असताना मात्र एकदा 6 बॉलमध्ये 23 धाबांची खेळी साकारली, एकदा 5 बॉलमध्ये 15 धाबांची खेळी साकारली. आउटसाइड ऑफ स्टंप हा चौथा आणि या इनिंग मधला वाईट बॉल आहे महेश स्पोर्ट शेलगरचा. यानंतर प्रदर्शनीय सामना असेल वहाळ विभाग कमिटी आणि गव्हाण विभाग कमिटी. कॅप्टन आपण टॉस रेडी या. ओ आणखीन एक मिसकूट झालाय फटका. कुशल पोहोचलाच नाही तिकडे, चान्स होता, हवेमध्ये होता चेंडू, थोडंसं पिकअप कमी पडलं इकडे कुशलचं. पहा अशा पद्धतीनं बिस्क्यूट झाला होता. खरं तर धाव मात्र मिळणार नाहीये. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर सावकार स्मृती गव्हाण संघाची धावसंख्या 4 बाद 32 धावा. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे, परंतु गव्हाण विभाग कमिटी आणि वहाळ विभाग दोन्ही टीम आपापले स्क्वॉड रेडी करा, प्लेइंग 11 पहिल्यांदा रेडी करा आणि कॅप्टन टॉससाठी या 2 ओव्हर्स नंतर या. चौथं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक सज्ज होईल संदेश कोळी, कालच्या रात्रीचा हिरो. 12 बॉलमध्ये 48 धावांची इनिंग साकारली आणि महेश स्पोर्ट्स शेलगरला मात्र सेमीफायनल दाखवली. ज्या खेळाडूंना संदेश कोळी गव्हाणचा खेळाडू काल संपूर्ण रात्रीमध्ये ज्या नावाची चर्चा मात्र मैदानावर होती तोच संदेश कोळी चौथं षटक सादर करेल. 3 ओव्हर्समध्ये 32 झाल्यात. 2 ओव्हर्समध्ये निदान 20-25 धावा जरी आल्या तरी 55-58 धावा होऊ शकतात आणि एक चांगलं टार्गेट मात्र ठरू शकेल सेमीफायनल 1 मध्ये. पहिलाच बॉल थोडासा चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न अपील पाहायला मिळाली होती. इकडे मात्र कोणती धाव नाहीये. डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडूची सांगता. संदेश कोळी अफलातून खेळ केला काल या खेळाडूंना. अशक्यप्राय असं आव्हान होतं. 4 ओव्हर्समध्ये 84 धावा करायच्या होत्या शेलघरला आणि त्या मात्र कुठल्या होत्या. 12 बॉलमध्ये 5 षटकार 3 चौकार. ओ इकडे मात्र बीट केलंय. अनदर डॉट बॉल व्हेरिएशन्स पाहायला मिळतात तिकडे संदेश कोळीकडून. पहा चेंडू लेग ब्रेक होता, टप्पा पडल्यानंतर बाहेर काढलाय. एक चांगला बॉल फिनिश होत असताना आता मात्र टप्प्यावर भर दिलाय आणि स्ट्रेंथ आहे. खरं तर चांगले लेग ब्रेक हाताळतो गोलंदाज आणि त्याचमुळे थोडंसं संभ्रमात टाकले भूषणला. पुढे आला होता, टायमिंग जुळलंच नाही. इकडे मात्र ऑन साइडला चेंडू होतोय, फार फार तर 1 रन मिळेल. सुपर बॉलिंग फ्रॉम संदेश कोळी. पहिल्या 3 बॉलवर फक्त सिंगल. धावसंख्या जाऊन पोहोचले 33 या आकड्यावर. 33 रन्स ऑन बोट. 33 जावा. आकाश मडवीनं मागच्या 2 मॅचेस मध्ये अगदी कमी चेंडूमध्ये जास्त धावा केल्यात आणि त्याच्याकडून त्या अपेक्षा नक्कीच असतील. अशीच एखादी जर इनिंग साकारता आली आकाशला तर नक्कीच एक चांगला स्कोर उभा राहू शकेल. परंतु महेश स्पोर्ट्स शेलगर संघ सध्याच्या घडीला आपली बाजू मात्र भक्कम करून घेतले. ओ अप्परकट करण्याचा प्रयत्न, फ्लाइंग स्लीपला उडालेला झेल सुटलाय, परंतु चेतननं मात्र इकडे फलंदाजाला बाद केलंय. गोलंदाजाला विकेट मिळाली असती परंतु संघाला तर विकेट मिळालंय रनआउटच्या स्वरूपामध्ये. इकडे मात्र आकाश पटेल 5वा धक्का. सावकार स्मृती गव्हाण टीमला निम्मा संघ गारद.
7व्या क्रमांकावर नवीन बॅटर समीर नाईक मैदानामध्ये दाखल होत असताना 5 फलंदाज गमावलेत. अर्धा संघ गारज झालाय सध्याच्या स्थितीला. नाजूक स्थिती आहे, परंतु तरी सुद्धा एक आस आहे भूषण बोईर या खेळाडूला आता मात्र स्वतः पुढाकार घ्यावा लागेल. बाकी काही उरलेलं नाही या मॅच मध्ये. टॉप ऑर्डर पुरती कोसळून टाकले. रिव्हर्सचा प्रयत्न होता, इकडे मात्र बीट झालाय. निर्धाव चेंडूची सांगता संदेश कोळी. कमाल 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 केले संदेश कोळीनं. काल बॅटिंग केली, आज मात्र बॉलिंग करतोय. उगच नाही 18,000 पॉइंट्स या खेळाडूवर खर्च केले. सर्वाधिक महागडा मे बी या स्क्वॉड मध्ये. फ्लाइटेड डिलिव्हरी होती, इकडे मात्र आणखीन एक डॉट बॉल विकेट घेऊन गेलाय आणि संदेशला मात्र मिळेल आणखीन एक सफलता. इकडे 33 या धावसंख्येवर 6वा धक्का लागलाय. या ओव्हर मध्ये फक्त एकच धाव दिली आणि काल जी संदेशची चर्चा होती रात्रीची, ती आता सुद्धा संदेशची चर्चा मात्र व्हावी लागली या मैदानामध्ये. 4 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर 6 गडी बाद 33 धावा. धीरजी होळेकर यांचे या ठिकाणी आगमन झाले. शैलस्मृती 11 तरगर संघाचे पुरस्कर्ते, त्यांचं सहर्ष स्वागत आहे. परंतु सद्यस्थिती आपण बघितली तर नाजूक परिस्थिती आहे. नाजूक परिस्थितीमधून संघ चाललाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 6 गडी बाद 33. थोडीशी निराशा राहुल गोंधळी यांच्या चेहऱ्यावर सुद्धा पाहायला मिळते. आता मात्र 8व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये जाईल. मान फ्रॉम गणेशपुरी प्रतीक कोळी. आज खरं तर संडे आहे, रविवारचा दिवस. चेंबल्लार हॉटेल बिझी असतं, परंतु आज एक स्पेशल इनिंग खरं तर करावी लागेल त्यांना, कारण संघाला गरज आहे सद्यस्थितीमध्ये जर आपण पाहिली तर. आज संडेचा दिवस म्हटला की ओम साई डाबा बिझी असेल. आमचे कुंदनजी भगत, मितेशजी भगत, जरूर आज व्हिजिट करा सगळ्यांनी. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस नाव अक्षय घरत आलाय. पहिलाच बॉल वाईड केलाय. एक अतिरिक्त रन जोडली जाईल धावफलकामध्ये. आज एकतर शेवटचा रविवार सुद्धा आहे आणि त्यामध्ये शेवटची रात्र सुद्धा आहे. ओ चांगला बॉल इकडे मात्र ऑफस्टंप लाईनवर, परंतु पंचांनी पुन्हा एकदा सोयीर घोषित केलंय. अनादर वाईट बॉल, आणखीन एक अतिरिक्त रन. बऱ्याच वेळेला जास्त अनाउन्समेंट झाल्या ना भूषेट, की तिकडे गर्दी जास्त होते, मग आमची गोची होऊन जाते. शॉर्ट बॉल आहे. हाफ ट्रॅकर पूल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि आता मात्र उरल्या सुरल्या अशा संपुष्टात. भूषण भोईरला मात्र मैदान सोडावं लागलंय. अनदर विकेट डाऊन. 7वा धक्का सावकार स्मृती गमांडला. लावलंय केला हे जादू टोणा. सातवा धक्का लागलाय सध्याच्या स्थितीमध्ये सावका स्मृती गव्हाण टीमला. अजित शिवकर मैदानामध्ये आलाय प्रतीक कोळीच्या साथीला. काय बॉलिंग केले आज, मात्र कमाल करून टाकले. काल ह्याच गोलंदाजाने 88 धावा मोजल्या होत्या. आज रात्रीमध्ये असा वेगळा चेंज काय घडलाय, कॉन्फिडन्स वाढलाय. कालचा कॉन्फिडन्स संदेश कोळीनं दिला नाही टीमला आणि त्याच आत्मविश्वासाच्या जोरावर मात्र भन्नाट परफॉर्मन्स सद्यस्थितीमध्ये सादर करत असताना महेश स्पोर्ट्स शेलगर. हे मैदान घरचं आहे आणि घरच्या मैदानावर छान खेळ. श्रेयांश गौरांश बामणडुंगरी ब्लास्टरचे संघमालक मनोजजी नाईक यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम. शॉर्ट बॉल होता, पाठीमागे वळून खेळण्याचा प्रयत्न. अजून एकदा वाईट बॉल आलाय अक्षयचा. हा 3रा वाईट बॉल या ओव्हर मधला आहे.
फक्त एकच चेंडू झालाय, चान्स आहे अजूनही. मी तर म्हणेन धावसंख्या वाढवण्यासाठी चांगली संधी आहे, कारण 5 बॉल सुद्धा पुरेसे ठरू शकतात या धावा 50च्या पुढे नेण्यासाठी, आणि तो प्रयत्न करावा लागेल. प्रत्येक कोळीमध्ये ते सामर्थ्य जरूर आहे. शॉर्ट बॉल हुक केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. मानस आता मात्र कोणतीही चुकी नाहीये, झेल टिपलाय. 8वा धक्का. सावकाश स्मृती गव्हाण टीम गडबडलाय. आठ फलंदाज गमावलेत, शेवटचे 4 चेंडू शिल्लक असतील. यानंतर मात्र प्रदर्शनीय सामना तुम्हाला पाहायला मिळेल. सगळे संघ मालक इन ॲक्शन. एका बाजूला गव्हाण विभाग कमिटी, दुसऱ्या बाजूला वहाळ विभाग कमिटी, आणि ज्यांच्यामध्ये टॉस केला जाईल या 4 चेंडू नंतर. आमचे बाळूमामा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम. बॉक्समध्ये काहीतरी दडलंय. ट्रॉफी आहे शो मॅचसाठी, एवढी मोठी ट्रॉफी आणले, मजा येणार आहे आज. आज सेमीफायनल फायनल जेवढी इंटरेस्टिंग नसेल ना, तेवढी ही मॅच इंटरेस्टिंग असणार आहे, कारण त्याची सगळ्यांनाच खरं तर ओढ लागले. सुंदर अशी ट्रॉफी आहे ही. पहा उल्वेनोर प्रीमियर लीग प्रेक्षणीय मॅच. सोमनाथ शेटपात्रे ट्रॉफी दाखवत असताना तुम्हाला 36-8. ओ फुल टॉस आहे, इकडे बॉल निघालाय, पाठीमागे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 9 बॉलचा इशारा पंचांचा येत असताना बीवर कॉल करण्यात आलाय. इकडे अक्षय घरत विकेट्स घेतोय, परंतु नाहक एक्स्ट्रा बॉल किती टाकतोय. 3 वाईड. आता हा चौथा 9 बॉल आलाय, आणि असे चेंडू टाकले तर कदाचित धावसंख्येला मदत होऊ शकेल. 8 फलंदाज गमावलेत. प्रेशर संपूर्णपणे सावकाश स्मृती गव्हाण टीमवर आहे. 9 एक्स्ट्राज गेलेत 38 मध्ये आतापर्यंत, ज्याच्यामध्ये 7 वाईड बॉल आहेत 38 मध्ये. हा एक 9 बॉल पडलाय. फ्री हिटचा बॉल होता, बुंध्यात टाकलाय. कबसला ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक डीप मधून आलाय. इकडे थ्रो कुशलनं लावलाय, तिकडे 9वा धक्का बसलाय. 9 विकेट डाऊन, 9 बाद झाले तिकडे मात्र. आणि आता मात्र पाहायला गेलं तर फारच कठीण झालंय. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. 11व्या क्रमांकाचा फलंदाज आर्यन भोईर मैदानाकडे वाटचाल करेल. तर थोडं थांबायला हवं होतं प्रतीकनं सुद्धा, कारण अजूनही 2-3 चेंडू बाकी होते. त्याच्यामध्ये क्षमता होती. प्रतीकसाठी बक्षीस सुद्धा लागण्यात आलं होतं, परंतु ते अनाउन्समेंट करण्यापूर्वीच तो मात्र बाद झालाय. धक्का ग्रुपकडून करत प्रत्येक षटकाराला त्याला 2,000 रुपयाचं बक्षीस होतं. ओ चांगला बॉल. इकडे मात्र लोबा फुल टॉस वळवलाय. रिशा सायना स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. मच नीडेड. गरज होती एका मोठ्या फटक्याची. आर्यन भोईरच्या पॅटमधून येतोय चौकार. सुद्धा मोठी बोली लागली होती. 5 आकडी 10,000 पॉइंटची बोली लागली होती. सावकाश स्मृती गव्हाण टीम कडून. मोराबे गावचा खेळाडू. 43-9 अशी धावसंख्या. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. लांबलेलं षटक अक्षय घरच, परंतु यानंतर टॉस केला जाईल गव्हाण विरुद्ध वहाळ कमिटी. चांगला बॉल होता यावेळेस. वेगानं बॉल सरळ विकेट कीपर कुशलचा वेध घेत असताना डॉट बॉल. लास्ट बॉल. ओ पुन्हा एकदा फ्लिक केला. रिशा सायना ऑन साइडला. विकेट डाऊन. ऑल आउट.
सर्व बाद सावकार स्मृती गव्हाण संघ 43 वर ऑल आउट झालाय. या टीमसाठी 44 धावांची गरज असेल महेश पोटशेलकरला फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. थोडस माफक असं आव्हान आहे आणि गोल्डन चान्स आहे. UNPL 7व्या पर्वामध्ये महेश पोटशेलकर संघ फायनल मध्ये दाखल होणार का? घरचं मैदान आहे त्यामुळे नक्कीच थोडंसं फेवरेबल वातावरण आहे. कंडिशन सुद्धा नक्कीच थोड्याशा फेवर करतात या टीमला. परंतु सावकार स्मृती गव्हाण संघाला ही धावसंख्या डिफेंड करायची म्हटली तर घाम गाळावा लागेल. ऑल आउट झाला हा संघ. सुपर बॉलिंग सगळ्यांनीच केली. सुयश भगतनं सुरुवात जी केली पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावांचं षटक हाताळलं. 1 विकेट त्यांनी घेतली होती. मानस थोडासा मागण्या ठरला, 17 धावा दिल्या परंतु 2 महत्वाचे धक्के त्याने दिले होते. त्यानंतर निकेत कोळीनं 13 धावा दिल्या, त्यानं 1 विकेट प्राप्त केली. संदेश कोळीनं फक्त 1 धावेचं षटक टाकलं आणि संपूर्णपणे गव्हाणचं कंबरडं मोडून टाकलं. अक्षय घरतनं शेवटचं षटक लांबवलं, 10 धावा जरूर दिला. फारशा धावा आल्या नाहीयेत परंतु 3 महत्वाच्या विकेट्स मात्र त्याने मिळवल्या. टॉस केला जाईल गव्हाण विभाग कमिटी आणि वहाळ विभाग कमिटी या 2 टीम्समध्ये. टीमच्या कॅप्टनमध्ये टॉस केला जाईल. आजच्या रात्रीमधील खरं तर च्या मॅचकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. सगळे बिझनेसमन्स आहेत, संघ मालक सुदृढ भक्कम श्रीमंती आणि या संघ मालक इन ऍक्शन पाहायला मिळतील. थोडीशी चर्चा जरूर करू आपण. चला टॉस जिंकला इकडे वहाळ कमिटी. धीरज ओळेकर, काय निर्णय असेल पहिल्यांदा? क्षेत्ररक्षण. कसं वाटतंय का? किती खरं तर तुम्हाला एक्साइटमेंट आहे या मॅचची आणि काय सांगाल? खूप चांगली स्पर्धा तुम्ही ऑर्गनाईज केली परंतु आता खेळायचं आहे. बघूया, खूप जास्त एक्साइटमेंट आहे. बघूया, जेवढं होईल तेवढं चांगलं देण्याचा प्रयत्न करू सर्व. चला टीमची स्ट्रेंथ काय असेल आज वहाळ कमिटी म्हटलं तर? कोणते खेळाडू चांगला परफॉर्मन्स करताना दिसतील तुमच्या टीममध्ये? मनोज नाईक बॉलर आहे, समीर पाटील, निलेश खारकर, मी, सोमनाथ शेट आहेत, आणखी शैलेश भगत, मयूर आहे. सगळी चांगली टीम आहे. जेवढा होईल तेवढा चांगला देण्याचा प्रयत्न करू. समोर सुद्धा चांगला संघ आहे गव्हाण संघ. किती चॅलेंज असेल खरं तर संघाचं आणि काय म्हणाल त्या संघाबद्दल? त्यांच्यामध्ये देखील बॉलर वगैरे चांगले आहेत, सचिन शेट आहेत. बघूया जेवढं. चला खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असतील. रोशनजी म्हात्रे आमच्या बरोबर येतील. टॉस विरोधामध्ये गेलाय, पहिल्यांदा तुम्हाला बॅटिंग करायची आहे. कोणते फलंदाज आहेत जे चांगला खेळ करू शकतील? खेळाडू तर सगळेच चांगले आहेत कारण त्यांच्या पाठीशी त्यांचा अनुभव आहे. कारण जे आता कमिटी आहे ते ॲक्च्युली पहिल्या जुन्या काळामध्ये चांगले खेळाडू होते. त्याच्यामुळे कसं आहे का आता कोणाला उतरवायचं नाही उतरवायचं ते कमिटीच ठरवणार आहे. मी फक्त टॉस उडवायला आलतो. नवड कसं वाटतं ही मॅच ऑर्गनाईज केले तुम्ही? गेले 5 दिवस प्रचंड मेहनत घेतली. त्याच्या अगोदर महिनाभर तुमची सगळ्यांची मेहनत आहे परंतु कुठेतरी हा एक शीण आपण म्हणतो जो आलेला आहे तो थकवा निघून जाईल या मॅच नंतर? हां, ह्या पाठीमागं तोच उद्देश आहे का आपण सगळ्या खेळाडूंना खेळवतोय तर त्याच्यामध्ये आपलं पण थोडंसं आपण पण काहीतरी काय जुन्या काळामध्ये खेळ केलेला होता तो ह्या मुलांना बघायला नव्हता मिळाला. कदाचित तो खेळ आता ह्या मुलांना बघायला मिळेल. चला तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर नाणेफेकीचा कौल जिंकला आहे प्रदर्शन या मॅचमध्ये वहाळ विभाग कमिटीनं आणि त्यांनी पहिल्यांदाच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. स्टे ट्यून, कुठेही जाऊ नका. ऐकत राहा पात्र ही स्पर्धा 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. आणि जशी होईल इकडे सेकंड इनिंगला सुरुवात ऐकणार आहोत महाराष्ट्रामधील एक नामवंत समालोचक कुणालजी दाते सरांचा आवाज. थँक्यू. प्रीमियर लीग मधला पहिला सेमी फायनलचा सामना तुमच्या भेटीला येतोय जिथे टार्गेट तसं पाहिलं तर छोटं आहे परंतु रात्रीमध्ये कठीण केलं जाऊ शकतं अंडर फ्लड लाईट्स.
कारण टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलेल्या 44 धावा 44 आणि या धावा डिफेंड करायच्या असतील तर मात्र पहिल्याच ओव्हर पासून तुम्हाला ब्रेक थ्रूज द्यावे लागतील संघाला आणि तो प्रयत्न करण्यासाठी गोलंदाज आता तयार होतोय पहिल्या ओव्हरच्या दरम्यान. सिद्धेश या खेळाडूकडे क्षमता आहे. इथून जर याने सुरुवात करून दिली, विकेट जर घेतल्या तर तो दबाव बनवू शकतो महेश पोट शेलगरवर. परंतु दुसऱ्या बाजूला सावकाश स्मृती गव्हाण या संघाकडून पहिलं षटक आणि तिन्ही गव्हाणच्या खेळाडूंमध्ये लढत आणि पहिलाच बॉल स्क्वेअर कट टकाटक बॉल सीमारेषा पलीकडे पॉइंटला 4. महेश पोट शेलगर या टीमला 44 धावा करायच्या आणि पहिल्याच बॉलवर एक टकाटक शॉट स्क्वेअर कट मारलाय. पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकाराने सुरुवात केली आहे फलंदाज अनिकेत कोळी. दुसरा बॉल ऑन द राईज कव्हर्स ला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा देखील बॉल सीमा पार येतोय षटकार. कडक बॅटिंग ऑन दी राईज. ज्या वेळेला फटका तुम्ही सजवता त्यावेळेला खरोखर एक देखना फटका पहा. जागा बनवली आणि जसा बॉल पडला तसाच फेकला बाउंड्री लाईनच्या बाहेर. फ्रंट लेगला थोडस बाजूला केलं शरीरापासून. षटकार आलाय. यावेळेला बैठक फटका मारण्याचा प्रयत्न. मिड विकेटला बॉल टर्न होतोय. डीप मध्ये फिल्डर येतात. एक रन कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न. रनआउट चान्स. विकेट. विकेट इथे मिळताना दिसेल. आवश्यकता नव्हती कुणाल कोळीला ही धाव घेण्याची, कारण पहिल्या 2 बॉलवर 10 धावा झालेल्या आहेत. मग आणखीन तिसऱ्या बॉलवर धाव का पाहिजे आणि त्या आत्महत्या क्रिकेटची म्हणजेच रनआउट. फलंदाज कुणाल कोळी आउट. आउट झालाय फलंदाज कुणाल कोळी. आवश्यकता नाहीये. एका बाजूला भारत विरुद्ध न्यूझीलंड असा सामना सुरू आहे ओडीआयचा. तिथे विराट कोहलीने आणखीन एक दमदार असं अर्धशतक ठोकलंय. श्रेयस अय्यरच्या बरोबरीने तो सध्या खेळतोय. 2 फलंदाज बाद झालेत भारताचे. 129 धावा करायच्यात फक्त आता भारतीय टीमला. अजूनही 20 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. परंतु त्या 11वर 1 नेल्सन आकडा सध्या स्क्रीनवर पाहायला मिळतोय. मोठा धक्का बसलाय महेश पोट शेलगरला, जिथे आवश्यकता नव्हती धावेची आणि आता आलाय फलंदाजीसाठी कुशल भगत. शेलगरचाच खेळाडू आहे कुशल भगत आणि त्याच्यावर सगळ्यांच्या नजरा खेळलेल्या असतील. तो कसा खेळतोय. आय प्रोटेक्टिंग गिअर. देखील काही खेळाडू लावतात आणि क्रिकेट खेळतात आणि आता कुशलसाठी पहिलाच बॉल चांगला पडलाय. सरळ बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये आणि ती चर्चा मी करत होतो. अनिकेतने तो आय प्रोटेक्टिंग गिअर लावलाय आणि दुसऱ्या बाजूला 11 धावा झाल्यात. षटक क्रमांक पहिलं सध्या प्रगती पथावर. मागे खेळण्याचा प्रयत्न होता. इम्प्रोवायझिंग फटका. आणखीन एक डॉट बॉल सिद्धेशचा पाहायला मिळतोय. जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडला अनिकेतला आणावं लागेल, कारण तो चांगला खेळतोय. गव्हाणचाच खेळाडू आहे सिद्धेश कोळी. त्याच्या विरुद्ध अनिकेत हा गव्हाणचा खेळाडू आहे आणि त्याला माहिती आहे कच्चे दुबे या गोलंदाजाचे. म्हणून तर सुरुवातच धडाक्यात केली. एक षटकार एक चौकार मारून आणि तेच इथे काहीसं कानमंत्र देत असताना अनिकेत कुशलला की सिंगल डबल देखील चालू ठेवा, कारण या मॅच मध्ये टार्गेट 44 आहे. 11 धावा तर झालेले आहेत. पॉवर प्ले फोडण्यामध्ये यश आलंय, परंतु अजूनही भरपूर दूर आहे धावसंख्या. कारण ज्या वेळेला लो स्कोरिंग मॅचेस होतात सेमी फायनल मध्ये आणि त्यातल्या त्यात त्या हाय व्होल्टेज होतात त्यावेळेला प्रेक्षकांचा पैसा वसूल होतो. इथे देखील तसाच सामना अपेक्षित आहे आणि होऊ शकतो. पुढचा बॉल सिद्धेशचा. यावेळेला फटका फसलाय. मिड ऑन खाली येतोय. झेल होण्याची शक्यता आहे. झेल टिपलाय. फलंदाज आउट होतोय. आकाश मडवीच्या हातामध्ये झेल. कुशल भगत आउट.
विकेट आली आहे. सुरुवात धडाक्यात झाली आहे आणि त्याच्यानंतर मात्र आपण पाहतोय मोठा धक्का बसलाय. कुशल परतला, कुणाल परतलाय आणि आता परत एक वेळा तो दबाव येऊ शकतो टीम महेश स्पोर्ट्स शेलगरवर, कारण 44 धावा करायच्या. शेवटी एक टार्गेट तर सेट आहे आणि तिथपर्यंत तुम्हाला जायचं असेल तर विकेटही वाचवायच्यात आणि धावाही करायच्यात. परंतु जसं पाहिजे होतं ते देखील घडले. आता सध्या तरी सावकाश स्मृती गव्हाण या टीमच्या खात्यामध्ये त्यांना विकेट मिळाल्यात. परंतु जोपर्यंत मैदानामध्ये अनिकेत आहे तोपर्यंत हा सामना त्या टीमचा आहे, महेश स्पोर्ट्स शेलगरचा आहे. हा खेळाडू कधीही सामन्यामध्ये विध्वंसक फलंदाजी करून सामना संपवण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे, पण ताकद आहे, नजाकत आहे, टायमिंगच्या भरोश्यावर चांगले फटके मारतो आणि चर्चा असते या खेळाडूच्या बॅटिंगची. अनिकेत कोळी सध्या 3 बॉलमध्ये 11 धावा केल्यात. खोलवर टप्प्याचा बॉल होता, बॅक टू द बॉलर. बॉटम हँडचा खूप चांगला वापर, बॅकलिफ्टला थोडंसं खाली ठेवलं, अलॉंग द कार्पेट अगदी जमिनी लगत घरंगळत मारलेला फटका. एक सिंगल तिथे मिळताना दिसते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 12. सुरुवात चांगली केली आहे आर्यन भोईरने, पहिलाच बॉल पुढे टाकला होता खोलवर टप्प्याचा. आता संदेश कोळीला देखील चांगली साथ देणं गरजेचं आहे. अनिकेत कोळीची टार्गेट या मॅच मध्ये 44-12 धावा झालेल्या आहेत. विचार विनिमय सुरू आहे. प्रत्येक खेळाडूचं आता योगदान महत्वाचं ठरणार आहे, कारण उल्वे नोट प्रीमियर लीग आज शेवटचा दिवस, अंतिम दिवस, ग्रँड फिनाले डे आणि त्यातल्या त्यात पहिला सेमी फायनलचा सामना तुमच्या भेटीला इथे रंगत असताना जो संघ जिंकेल थेट फायनल मध्ये जाईल या स्पर्धेच्या, आणि जो संघ पराभूत होईल परत एक वेळा 365 दिवस, 1 वर्ष तुम्हाला वाट पाहावी लागेल या UNPL ची, उल्वे नोट प्रीमियर लीगची. गोलंदाज सज्ज, पुढचा बॉल घेऊन परत एक वेळा पडल्यानंतर खाली राहतोय. बैठक फटका मारण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी, उसळीच प्राप्त झालेली नाहीये या बॉलवर. चांगलं षटक, याही षटकाची सुरुवात चांगली केली आहे आर्यन भोईरने. सिद्धेश वारंवार कान मंत्र देतोय. आर्यनला हॅट्रिकला 3000 रुपयाचं पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे सिके बॉईज मोरावेकडून. पाहूया ते हॅट्रिकचं पारितोषिक आर्यन पटकावतोय का. हलक्या हाताने ढकलला, एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 13 लॉस ऑफ 2 विकेट. अंडर 19 बामन डोंगरी यांच्याकडून देखील विकेटची हॅट्रिक घेतली तर 5000 रुपयाचं पारितोषिक आर्यनसाठी. सध्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 13. चांगलं बॅटल इथे रंगत असताना पाहायला मिळणार आहे, कारण दोन्हीही संघ आतापर्यंत चांगली कामगिरी करूनच इथपर्यंत आलेत, मेहनत करून इथपर्यंत आले. त्याच्यामुळे हा सामना सहजासहजी ते सोडणार नाहीयेत. टीमची धावसंख्या 13. अनिकेत कोळी सध्या तयार, पुढे सरसावलाय, समोर मारलाय, स्ट्रेट हिट, चांगला फटका. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. ओ काय फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली आहे अजित शिवकरची. बॉलला थांबवलं, धावा थांबवल्या. टीमची धावसंख्या या सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्डवर आकार घेते. पा त्याचा थोडासा बॉडी बॅलन्स गेलं होतं, तो घसरला परंतु बॉल थांबवला. सिके बॉईज मोरावे यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक. 2 विकेट जरी घेतल्या आर्यनने तरी देखील दिलं जाईल. शेवटचे आता 2 बॉल त्याच्या या ओव्हरचे. टीमची धावसंख्या 14. 2 फलंदाज बाद. पुढचा बॉल संदेश साडी. खोलवर टप्प्याचा बॉल होता, स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, थर्ड मॅनला गॅप मधून निघतोय. सुईतून धागा निघावा तसा निघाला बॉल 2 फिल्डरच्या मधून. 4 धावा, चौकार. आयोजक, संघ मालक यांची लढाई पाहायला विसरू नका. एक प्रेक्षणीय सामना तुमच्या भेटीला अगदी थोड्याच वेळात आम्ही घेऊन येतोय. ताई सामन्याचा टॉस झालाय. टीमची धावसंख्या 18. सगळे शिलेदार आता मैदानामध्ये उतरण्यासाठी तयार आहेत आमच्या मुख्य व्यासपीठावर. नेक्स्ट मॅच आयोजकांची होणार आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील केली आहे. बॅट तर आता इथे बॅटरने दाखवले, पंच पाहूया काय सांगतात. तेही सांगतात बॅट लागली आहे, त्याच्यामुळे एक धाव इथे मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने ओव्हर नंबर 2 चा खेळ संपला. धावा झालेल्या 19. या मॅच मध्ये अजूनही 18 बॉल आणि 25 धावांची गरज.
सगळे सगळे संघमालक आता आमच्या मुख्य व्यासपीठावर आलेले आहेत. आय थिंक टोटल 22 संघमालक आहेत आता इन ऍक्शन असणार आहेत पुढच्या मॅच मध्ये. सगळ्यांचाच खेळ पाहण्याची उत्सुकता आहे. चांगले स्टेटमेंट्स मगाशी पाहायला मिळालेले आहेत संघमालकांच्या द्वारे. कॅप्टनच्या 19 झालेले आहेत, 25 पाहिजेत. 18 बॉल 25 धावांची गरज. 18 चेंडू आणि 25 धावा हे समीकरण. आमचा कॉमेंट्री बॉक्स सध्या तुमच्या स्क्रीनवर. UNPL चा आणखीन एक शानदार पर्व तुम्ही पाहताय. 7वं पर्व तुमच्या भेटीला आलंय. ग्रँड फिनाले डे, शेवटचा दिवस या स्पर्धेचा, शेवटची रात्र तुम्ही अनुभवताय. म्हणतात रात्र वैरायची असते, परंतु इथे आज एक चॅम्पियन आपल्याला मिळणार आहे या स्पर्धेतला. कुठला संघ जिंकेल हे पाहिजे या UNPL च्या स्पर्धेमध्ये. स्वर्गीय निलेश 11 सावळे डिफेंडिंग चॅम्पियन आहेत. मागच्या वर्षी त्यांनी ही स्पर्धा गाजवली होती. ते देखील नेक्स्ट मॅच मध्ये खेळणार आहेत. फटका फसलाय. विकेट कीपर झेल होण्याची शक्यता. झेल टिपलाय. फलंदाज बाद होतोय. संदेश बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. झेल टिपला गेलाय. सिद्धेशच्या माध्यमातून बॅटची वरची कडा घेतली. बैठक मारण्याचा प्रयत्न, मागचा पाय वाकवला होता संदेशने आणि परतलाय तो देखील डगआउट मध्ये. तिसरा झटका बसलाय सध्या महेश पोट शेलगरला. गव्हांच्या विरुद्ध खेळत असताना सावकाश स्मृती गव्हांच्या विरुद्ध खेळत असताना पार्थ पाटील आता न्यू बॅटर मैदानामध्ये आलाय. चांगला होईल हा सामना. नावाचा हा खेळाडू आहे, मैदानामध्ये उतरतोय, परंतु हे षटक टाकण्याची जबाबदारी गोलंदाज युगांश नाखवा. आणि म्हणूनच हे गाणं इथे प्ले झालं, कारण प्रत्येक गोष्टीचं टायमिंग असतं आणि हे टायमिंग नेहमीच साधलं जातं. DJ सँडी यांच्या माध्यमातून DJ सँडीने हे गाणं आपल्यापर्यंत पोहोचवलंय. कारण अनेक ठिकाणी सातत्याने समालोचन करत असताना प्रवास सुरू आहे. DJ सँडी, मॅडी सगळे DJ मास्टर आहेत आणि खूप चांगली चांगली गाणं आपल्यापर्यंत पोहोचवतात. नाखवा गोलंदाजीसाठी. युगांश नाखवा. पुढचा बॉल आडव्या बॅटने चांगला फटका सजवलाय. रॅकेट शॉट इथे नक्की पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने लॉन टेनिसवर रॅकेट चालावी अगदी तसाच फोर हँडचा वापर करून शॉट मारलाय. सिंगल इथे मिळताना दिसते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 20 धावा. षटक क्रमांक सध्या प्रगतीपथावर. तिसरं मॅच ऑन आहे. 16 बॉल 24 धावांची गरज आहे. अनिकेतला शेवटपर्यंत थांबावं लागेल मैदानामध्ये. त्याची जर विकेट घेतली या मॅच मध्ये गव्हांने तर हा सामना त्यांचा आहे. मग या मॅच मध्ये कलाटणी आणि पलटवार तुम्हाला पाहायला मिळेल. कुठेही जाऊ नका, पाहत राहा. UNPL उल्वे नोट प्रीमियर लीग पर्व 7 तुमची सगळ्यांची साथ. आणि मग हा क्रिकेटच्या महासंग्रामाचा सगळ्यात मोठा विकास. चांगला डॉट बॉल इथे पाहायला मिळतो. परत एकला बॉल फिरवलाय. नॅचरल लेग ब्रेक थोडासा पुढून टाकलाय, पुढून फिरवलाय आणि सर बीट करून विकेट कीपरच्या हातात डॉट. अनिकेतला आता शांत ठेवलंय. धडाक्यात सुरुवात झाली होती. 2 बॉलमध्ये 10 धावा आल्या होत्या. 3 बॉलमध्ये 11 आल्या होत्या आणि नंतर खेळ थांबलाय. परत एक वेळा अनिकेत तयार. युगांश नाखवा. शॉर्ट बॉलचा वापर. मागे चाललाय. विकेट कीपरला बीट केलंय, फलंदाजाला बीट केलंय आणि इथे येतोय चौकार. बॅटची कडा घेऊन गेलाय आणि इथे 4 धावा मिळतील. विकेट कीपर ने हा झेल सोडला म्हणायला हरकत नाहीये, कारण विकेट किपिंग क्लोज सध्या सुरू आहे. बॅटची कडा घेऊन बॉल गेला सर थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा तिथे मिळताना दिसतात. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झालेल्या 24. 24 धावा. 20 धावांची गरज 14 मध्ये. 14 बॉल 20. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. स्कोअर ऑफ द विकेट. बॉल टर्न होतोय. बॅकवर्ड पॉइंट मधून गलीमध्ये बॉल टर्न झाला. तिथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आर्यन कडून. टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झाल्या सिंगलच्या मदतीने 25. 13 बॉल 19 धावांची गरज.
44 टार्गेट होतं ते देखील आता मोठं वाटू लागलंय. परंतु हा सामना संपलेला नाहीये महेश पोटशेलकर साठी. ते देखील कमबॅक करू शकतात. मी मगाशी देखील म्हटलं अनिकेत कोळी जर शेवटपर्यंत शेवटच्या बॉल पर्यंत मैदानामध्ये थांबला तर सामना त्यांचा आहे. अनिकेत कोळीची विकेट कधीही घेतली या पुढच्या 13 बॉलमध्ये तर हा सामना पूर्णपणे झुकताना दिसेल सावकार स्मृती गव्हाण या टीमच्या बाजूने. त्याच्यामुळे एक विकेट सामना गव्हाण टीमचा, एक मोठा फटका सामना शेलघर टीमचा. पाहूया कुठला संघ जिंकतोय सेमीफायनल. बॅटची कडा परत एक वेळा मागे, बॉल समोर चाललेलाच नाहीये, बॉल चाललाय मागील दारी, वाढते आता भागीदारी. हा येतोय चौकार. बॅटची कडा घेतली आणि त्याच्यानंतर आज चौकार येतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये परत एक वेळा टर्न झाला, 2 फिल्डर होते, दोघांच्याही मध्ये विकेट किपरच्या डोक्यावरून सरळ बॉल सीमारेषा पलीकडे. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगचा फिल्डर बरोबर मेगा स्क्रीनवर पाहतो एक्झॅक्ट घडलं काय आपल्या टीमच्या बाबतीत. त्याचं कारण आहे हे जे चौकार गेलेले आहेत, पहिल्या 2 बॉलवर जो एक षटकार आणि एक चौकार आला त्याच्यानंतर सगळे जे चौकार आहेत ना ते मागे गेलेत. हे देखील विसरून चालणार नाहीये. आमचं मुख्य व्यासपीठाचं दृश्य प्रल्हाद भगत साहेब सध्या आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळतात. गोल्डमॅन आहेत, पहिल्या दिवसापासून ते आवर्जून या स्पर्धेमध्ये उपस्थित राहतात. सगळे संघ मालक आयोजक सध्या इथे आहेत आणि काहींच्या चेहऱ्यावर टेन्शन आहे, काहींच्या चेहऱ्यावर तो आनंद आहे की UNPL आपल्या नोटची प्रीमियर लीग एवढ्या मोठ्या लेवलला आपण करतोय आणि त्याचा सगळ्यात मोठा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आहे. कारण आता सामना बघा, 12 बॉलमध्ये 15 धावांची गरज आहे. 12 चेंडू 15 धावा हे समीकरण आता या मॅच मध्ये. मॅच ऑन, बॉल हवेत आहे, संधी निर्माण आहे, विकेट मिळेल का? 2 फिल्डरच्या मध्ये बॉल पडतोय आणि तोपर्यंत 2 धावा ऍड होतील. अनिकेत कोळीचा फटका फसला होता, 2 धावा ऍड होतात. आता धावा करायच्यात 11 मध्ये 13. कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे या स्पर्धेतला. 11 बॉल 13 धावांची गरज आहे. व्हॉट अ मॅच, काय सामना इथे रंगताना पाहायला मिळतोय. 1-2 डॉट बॉल परत एक वेळा मॅच मध्ये शिरकाव करताना दिसणार आहे संघ गव्हाणचा. सावकार स्मृती गव्हाण त्यांच्या विरुद्ध महेश पोटशेलकर अशी पहिली सेमी फायनलची लढत UNPL ची. फटका हवे, टायमिंग प्रॉपर, बॉल करतोय हवाई सफर लॉंग ऑन ला, फिल्डरच्या मस्तक पे दस्तक, बॉल सीमा पार, षटकार. लेंथ बॉलचा वापर, पुढे टाकली ही लेंथ आणि त्याच्यावर तुटून पडलाय फलंदाज. चांगली बॅटिंग, चांगला फटका, 6 धावा येत आहेत अनिकेतच्या बॅटमधून. आणि आता मात्र फॉलिंग स्वीप, उडवलाय बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक षटकार आणि अनिकेत सांगतोय डगआउट मध्ये मी आहे ना. या टीमचा सध्या तरी बॅटिंग मधला त्याचं कारण हे होतं जसा फॉलिंग स्वीप मारला त्याच्यानंतर काय त्याने केलं ते परत दाखवलं जाईल. परंतु हा सामना तिसरा षटकार मारून पुल करून गुल केलाय. आपल्या टीम साठी सामना जिंकत महेश पोटशेलकर या टीमने इथे बाजी मारल्याने हा संघ जातोय उल्वे नोट प्रीमियर लीगच्या फायनल मध्ये. अभिनंदन. तुमचा पत्ता होईल